करावी लागेल आणि ही खच्ची मनाची ताकद तुम्हाला आणि मला. नमस्कार, आपण आलोय इकडे तहसीलदारच्या बरोबर समोर एक आंदोलन चालू आहे. तिथे आपण आलोय, आंदोलनकर्ते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया की याविषयी त्यांचं काय म्हणणं आहे. साहेब, काय बोलला आंदोलनाविषयी? मी कुमार राऊत, वसई विरार शहर समाजवादी पार्टीचा अध्यक्ष आहे आणि आम्ही सर्व संघटना आणि सर्व पक्ष मिळून आज हे आंदोलन येथे करत आहोत. आंदोलन उभारलेलं आहे. आंदोलनाचा विषय असा आहे की ज्या नीट वगैरे ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षेमध्ये पेपर लीक झालेले आहेत आणि ते पेपर लीक झाल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. भारतातल्या जवळजवळ 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे आणि नीटची परीक्षा देणं म्हणजे काही सोपं काम नसते आहे. त्याच्याकरता त्यांचं संपूर्ण त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचा पैसा, त्यांच्या आई वडिलांचा पैसा हा त्याच्यामध्ये लागलेला असतो आणि अशा तऱ्हेने सीईटी आणि नीटचे पेपर लीक झाल्यानंतर त्याचा परिणाम फार वाईट होतो. कारण बरेचसे आपले पालक असतात, हे आपली काही लोन काढून आपली घरदारं गहाण ठेवून ह्या परीक्षेला मुलांना बसवत असतात. त्याच्यामुळे त्याचा परिणाम त्या मुलांवर होतो, तसं त्यांच्या कुटुंबावर सुद्धा होतो आणि त्याच्यामुळे आज त्या मुलांनी 21 मुलांनी आज आत्महत्या केलेल्या आहेत. आणि त्याकरता सोनम वांगचुक हे उच्च शिक्षित असे व्यक्ती आहे की ते स्वतः शास्त्रज्ञ आहेत, ते त्यांची स्वतःची शाळा सुद्धा आहे, तर त्यांना त्या विद्यार्थ्यांच्या भावना त्यांना कळत असतात. तर त्या भावना विद्यार्थ्या आणि त्याच्याकरता जे पेपर लीक वगैरे झाले त्याच्याकरता शिक्षण मंत्री जे आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. मोदींनी राजीनामा दिला पाहिजे. याच्याकरता एक साधा राजीनामा द्यायचा आहे. याच्या अगोदर जर देशामध्ये असं काही घडलं तर तो मंत्री आपल्या जबाबदारी स्वतःची समजून राजीनामा देत होता. पण हे इतकं बेशरम असं सरकार आहे की ते राजीनामा द्यायलाही तयार नाही. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला असता तर आज हे आंदोलन चाललेलं आहे. हे आंदोलनही संपलं असतं. आज जंतर मंतरवर लाखो लोक जमा झालेले आहेत. सोनम वांगचुक यांना एखादा मयत आपण उचलून नेतो त्याच्याप्रमाणे त्यांनी उचलून नेऊन हॉस्पिटलमध्ये जमा केलेले आहेत. आज लाखो लोक तिकडे जमलेले आहेत. त्यांच्यावर लाठीमार चालू आहे असं आज सोशल मीडियावरनं वगैरे कळलेलं आहे आणि बऱ्याचशा लोकांना अडकून ठेवण्यासाठी त्यांनी ट्रक मध्ये दगड नेलेले आहेत आणि त्या धाक दाखवून ते लोकांना जाऊन देत नाही. हा अन्याय आणि अत्याचार आहे. साधा राजीनामा द्यायचा, संपूर्ण सरकारनेच राजीनामा दिला पाहिजे. कारण आजचा विद्यार्थी हा पुढला भावी नागरिक असतो, देशाचा नागरिक असतो. त्याच्यामध्ये 20-21 मुलांनी ज्या आत्महत्या केल्या त्याच्यामध्ये कदाचित एखादा पंतप्रधान पण होऊ शकला असता, एखादा गृहमंत्री होऊ शकला असता, एखादा संरक्षण मंत्री सुद्धा होऊ शकला असता. पण हे सरकार कोणालाही ऐकत नाही आणि जुमानत नाही. त्याच्यामुळे आम्ही आज रस्त्यावर उतरण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे आमचं हे आंदोलन आज सुरू आहे. जसं की आंदोलनाची दिशा काय असेल आणि किती दिवसाचं हे आंदोलन असेल? हे आंदोलन आमचं आज एका दिवसाकरता आहे. सकाळी 10 ते 5 आणि 5 वाजल्यानंतर आम्ही तहसीलदारांना निवेदन देणार आहोत. ते निवेदन राष्ट्रपती पर्यंत पोहोचवण्याचं आम्ही त्यांना त्याकरता निवेदन देत आहोत. जसं की पंतप्रधान मोदींचा तुम्ही राजीनामा मागताय, त्यांच्याशी काही पत्रव्यवहार झाला का याच्या अगोदर किंवा त्या संदर्भात काय बोलतो? त्याच्याप्रमाणे आम्ही आमची निवेदनं अगोदरच पाठवलेली आहेत. पण संघटनेतर्फे वेगवेगळ्या पक्षांतर्फे निवेदनं गेलेली आहेत. पण ते कुठल्याही निवेदनांना कचऱ्याची पेटी दाखवतात आणि त्याचा सहानुभूतीपूर्वक असा विचारच केला जात नाहीये.